जय श्रीराम. गेले 76 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या या प्रवचनांचं पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 77वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील मोठे संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप आयुष्यभर केलं आणि श्रीरामाच्या नामाची महती सगळ्यांना साध्या सोप्या सरळ भाषेत समजावून सांगितले. या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकामध्ये त्यांनी नाम कोणी घ्यावे, कधी घ्यावे, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, नामाचे काय फायदे आहेत, या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या रीतीने या प्रवचनरूपी पुस्तकात शेअर केलं. प्रत्येक दिवसाला एक प्रवचन जे एक पानाचं आहे, अशी पूर्ण वर्षभरासाठी म्हणजे 365 दिवसांसाठी 365 प्रवचनं त्याने ह्याच्यात लिहिलेली आहेत आणि या प्रत्येक प्रवचनात त्याने नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. नाम घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे तुमच्या धर्माचा, जातीचा, वयाचा, शिक्षणाचा, आर्थिक स्थितीचा, काळाचा, वेळाचा, तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, तुम्ही लहान मुलं असाल, तुम्ही यंग माणूस असाल, तुम्ही वयस्कर व्यक्ती असाल, तुम्ही चालत असाल, तुम्ही बसून राहत असाल, तुम्ही झोपेत असाल, तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, तुम्ही अंघोळ करत असाल, तुम्ही कोणत्याही वेळेला नाम घेऊ शकता. 1 मिनिटाकरता घ्या, 1 माळ जपा किंवा 1 तास नामस्मरण करा, 2 मिनिटं करा, 2 तास करा, 2 माळा जपा. तुमची इच्छा. पूर्णपणे फ्लेक्सिबिलिटी असणारं हे नामस्मरण रूपी साधन आहे. हे सगळ्यात सोपं म्हणजे बिनखर्चाचं आणि बिनत्रासाचं असं साधन आहे. तर या नामस्मरणाचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा. बऱ्याचशा बरेचसे लोकं आपल्यापैकी ही या पाखंड रूपी सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असतो. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी कीर्तन, प्रवचन किंवा लांब-लांब देशोदेशी जातो, तीर्थस्थानी जातो. अगदी समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी आपण स्नान करायला जातो. हे सगळं चांगलं आहे, पण अनफॉर्च्युनेटली या सगळ्या गोष्टीला तुम्हाला वेळ पण पाहिजे, तुमच्याकडे एनर्जी पण पाहिजे आणि तुमच्याकडे पैसे पण पाहिजे. आणि एवढी फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला फक्त नामस्मरणच देऊ शकते. म्हणूनच नामस्मरण करावं. तर आत्ताच हे 77व्या दिवसाचं जे वाचन आहे, ते आपण करूया आणि त्याचं शीर्षक आहे आजचं, काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. सत्वगुणात भगवंत असतो, तेव्हा त्या मार्गाने आपण जावे. भगवंत आपल्याला याला सर्व कर्मे आपल्यात याला सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली, तर ती भगवतार्पण बुद्धीने करावी. व्यवहार सोडू नये. प्रयत्नही कसून करावा. परंतु त्याचबरोबर मन भगवंताकडे कसे लागेल, इकडे लक्ष द्यावे. प्रपंचाची म्हणजे आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो, तितकी जरी देवाची घेतली, तर ती खूप होईल. म्हणजे कुठच्याही संतांनी कधीही प्रपंच सोडायला सांगितलेलं नाही. प्रपंच करा, पण प्रपंच करत असतानाच फक्त त्याचं नाव घ्या. आपण किती परस्वाधीन आहोत, हे आजारी पडले म्हणजे समजते. तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे, हे ओळखून राहावे. काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही, असं नाही. उलट प्रयत्न दुप्पट करावेत. पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले, या भावनेने समाधान मानायला आपण शिकावे. म्हणजे प्रयत्न करायलाच पाहिजे, हे संतांनी सांगितलेलं आहे आणि फार काळजी करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. ते सॉल्व्ह होण्याकरता तुम्हाला प्रयत्न करावे लागेल, एफर्ट्स टाकावे लागतील आणि ते पण जर तुम्ही काळजी न करता केलं, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट आणखीन चांगला मिळेल. आणि हो, जे आपल्याला रिझल्ट मिळतील, त्या रिझल्टचं पूर्ण श्रेय हे भगवंताकडेच आपण दिलं पाहिजे. आपण स्वतःबद्दल काळजी करतो याचे कारण असे, की आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे पाहत नाही. एक म्हणतो, की मला देवाच्या
मला लोकांच्या येण्याची काळजी आहे. दुसरा म्हणतो, की मला लोकांकडून काही येण्याची काळजी आहे. तिसरा म्हणतो, मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे. पण काळजीच्या या सर्व घोटाळ्यामध्ये आपण स्वतःची काळजी सुद्धा कोणाचीच म्हणजे आपण स्वतःची काळजी कुणालाच नाही. म्हणजे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपण सगळ्या जगाची, कुटुंबाची, समाजाची, जगाची सगळ्यांची काळजी करतो, पण आपण स्वतःची काळजी घेत नाही. मागल्या आठवणीने आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करत बसतो आणि काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. आता ही जी काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते, उद्याच्या काळजीने आजची भाकर आपल्याला गोड लागत नाही. ह्याला काय म्हणावं? म्हणजे आपल्याला आज चांगलं छानपैकी जेवण मिळालेलं आहे. पण मला उद्या मिळेल की नाही या टेन्शनमध्ये आपण आज होणारं गोडधोड किंवा चांगलं जेवण जेवत पण नाही. हा आपला मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपला संसार आहे लोकांचा. किंवा रामबाण असा एकच उपाय आहे, तो म्हणजे आजपासून काळजी करण्याची अजिबात सोडून देऊन, तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवू. जर आपल्याला असं वाटलं, की आपल्याला खूप भीती वाटते, काळजी करावीशी वाटत असेल, फक्त त्याचं नामस्मरण करावं. नामस्मरण केल्याने सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. पण नामस्मरण केल्याने तुमचं मन हे शांत होतं. तुमच्या मनातली भीती निघून जाते आणि तुम्ही आनंदी राहू शकता, हेल्दी राहू शकता. असे हे नामाचे फायदे आहेत. एका माणसाने माझ्याशी तक्रार केली, की "काय करावे? माझा मुलगा कशाचीच काळजी करत नाही. नुसतं हसत खेळत दिवस घालतो दिवस घालवतो. पुढे याचे कसे व्हायचे?" मी म्हटले, "तुमचं म्हणणे बरोबर खरं दिसते, पण वास्तविक पाहता ते खरे नाहीये. तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळवले? शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला आणि भगवंताला विसरला. इतकेच ना? मग तेच मुलाला का शिकवता? त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे. पण काळजी करू नये असेच मी त्याला सांगेन." म्हणजे आपण स्वतः काळजी तर करतो. परत मुलांनाही फोर्स करतो, की तुम्ही पण काळजी करा आणि त्याने काळजी केलेली नाही आणि ते खूपच आनंदात जगतात आहे, तर आपल्याला आणखीन टेन्शन येतं आणि त्या काळजीपोटी आपण आणखीन त्याला बडबडतो. म्हणजे आपण या लूपमध्ये अडकलेलो असतो. तुम्ही प्रपंचाची काळजी करता, तोपर्यंत देवाची सेवा करता, असे कसे म्हणावे? म्हणजे काळजी करणारी माणसं देवाची पूजा करतच नाही. इनफॅक्ट त्यांना परमार्थ समजलेलाच नाही, असंही म्हणता येईल. असे असले तर असू दे आणि नसले तर नसू दे. असे मनाच्या अवस्थेत जो राहील, त्याचीच काळजी म्हणजे आपण प्रयत्न करायचे, पण प्रयत्न करत असताना नामस्मरण करावं. त्याचं जे काही रिझल्ट असेल, ते त्याच्यावरती सोपवावं. म्हणजे यश, अपयश जे काय असेल, ते त्याला समर्पण करावं आणि आपण आपलं चांगला विचार करून फक्त आपले जेवढे कर्म, जेवढे परिश्रम, जेवढी मेहनत करता येईल, ते आपण करावे. तर शेवटचं वाक्य, ज्याने भगवंत आपलासा करून घेतला, त्याला काळजी नाही. म्हणजे आजच्या या 77व्या प्रवचनामध्ये महाराजांनी हेच सांगितलं, काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. काळजी करून कधीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तुमच्या सर्व लोकांना जर याच्या पूर्वीचे 76 दिवसापर्यंतचे जर प्रवचन ऐकायचे असेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळतीलच. पण जर तुम्हाला तीही मिळाली नाही किंवा कमेंटमध्येही मिळाली नाही, तुम्ही मला 9880537357 या नंबरवरती कॉल करू शकता, WhatsApp करू शकता आणि ganesh_borode@yahoo.com ह्याच्यावरती तुम्ही मला कनेक्ट देखील करू शकता. आता आपण श्रीरामाच्या नावाचा जप 11 वेळेला करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 77व्या दिवसाचं प्रवचन रूपी वाचनाचं तुम्ही श्रवण केलंत, ह्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा, भरभराटीचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच ती श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि तेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम.